नमस्कार, वर्षा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचे मऊ पेढ्यासारखे असे मोदक बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। ह्याच वाटीने आपल्याला सर्व प्रमाण मोजून घ्यायचं आहे। 1 वाटी हे मी चाळून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण चपात्यासाठी ठेवतो ना घरी दळून, तेच घेतलेलं आहे। आता छान असं आपण हे परतून घेऊया। कढई आपली गरम झालेली आहे। आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे, जास्त असं मोठं ठेवायचं नाही आणि जास्त कमी पण नाही ठेवायचं। 2 मिनिट आपण आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि एकदम झटपट होणारे हे मोदक आहेत, तेही घरच्या साहित्यामध्ये। हे बघा छान असं 2 मिनिट झालेले आहे। आता आपण ह्यामध्ये ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। आता आपण थोडं थोडं करून ह्यामध्ये टाकून छान असं पीठ भाजून घ्यायचं आहे। मी सुरुवातीला 4 चमचे टाकणार आहे। आता छान असं आपण हे भाजून घेऊया। आपल्याला तूप एकत्रच नाही टाकायचं आहे, म्हणजे एकाच वेळेस थोडं थोडं करून आपल्याला हे टाकून भाजून घ्यायचं आहे छान असं पीठ। आणि गॅस छोटाच ठेवायचा आपल्याला। जर मोठा गॅस केलो की आपलं पीठ हे जे आहे ना करपून जातं, मग त्यामुळे आपल्या मोदकाला उग्र वास असा येतो। त्यामुळे आपण गॅस बारीकच करायचा आहे आणि जास्त वेळ लागणार नाही आपले हे मोदक व्हायला। 20 मिनिटात आपले मोदक छान असे तयार होतात। हे बघा छान असं थोडासा लाल कलर आलेला आहे, पण आपल्याला जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला अजून तूप लागणार आहे। आता आपण तूप टाकून घेऊया। हे बघा जसे लागेल तसे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता मी 3 चमचे टाकलेला आहे। आपल्या पिठावरती पण आहे, जर आपलं पीठ जाड दळलेलं असेल तर अर्धी वाटीला पण तूप कमी लागतो, त्यामुळे तुमच्या पिठावर अवलंबून आहे तूप कितपत लागते। हे बघा छान अशा गुठळ्या हे फोडून घ्यायच्या आपल्याला आणि गॅस मोठा नाहीच करायचा शेवटपर्यंत। जसं आपण बेसनचे लाडू जसं बनवतो ना त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत। इथे बघा आणखीन 2 मिनिट मी छान परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण जे उरलेलं तूप आहे ते टाकून घ्यायचं आहे। आता मी सर्व तूप टाकून घेतलेलं आहे। आता छान असं आपण हे भाजून घेऊया आणखीन 1-2 मिनिट। आपल्या पिठाला तूप सुटलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला माझ्याकडून नवीन नवीन रेसिपी शिकायच्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट पण करा। कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कुठली रेसिपी आवडते। हे बघा छान असं आता आपलं पीठ भाजलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण थोडंसं खोबरं टाकून घ्यायचं आहे। मी किसलेलं खोबरं घेतलं 1 चमचा, ते टाकून घेऊया। तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण जरा थोडंसं खोबऱ्याने चव छान येते। आणि छान आता हे मिक्स करून घेऊया। गॅस बंदच आहे, गॅस चालू नाही करायचा। गॅस जरा चालू केला तर आपलं पीठ करपतं, त्यामुळे आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे। आणि छान हे 2 मिनिट आपण परतून घ्यायचं आहे। तर आपण भाजून घेतलेलं हे पीठ भांड्यामध्ये काढून घेऊया। आता थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला। इथे बघा आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही, थोडंसं कोमटच ठेवायचं आहे। आता ह्यामध्ये आपण ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटीला थोडंसं कमी साखर घेतलेलं आहे। तुम्हाला जितकं गोड हवा आहे तितकं तुम्ही
साखर घेऊ शकता। तुम्हाला थोडंसं कमी पण गोड हवा असेल तर तुम्ही थोडीशी कमी साखर टाकलं तर चालेल। आता हे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा छान असं मिक्स करून घेऊया। मी थोडीशी साखर ठेवलेली आहे, ते पण मी सर्व साखर टाकून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये थोडंसं विलायची पूड घेतलेली आहे मी, त्यामध्ये थोडीशी साखर टाकून मी वाटून घेतलेली होती, ते मिक्स करून घेतलेलं आहे ह्यामध्ये। आता छान आता आपण हाताने मिक्स करून घेऊया। इथे बघा मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, ह्याला थोडंसं तूप लावून घेऊया आतून छान असं दोन्ही साईडनी, आणि आता हे बंद करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण हे सारण भरून घ्यायचं आहे। चला तर आपण आता हे काढून बघूया। हे बघा अशा प्रकारे आपले मोदक छान असं तयार झालेले आहे। आता आपण हे सर्व मोदक अशाच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे। इथे बघा माझे मोदक सर्व तयार करून झालेले आहेत, एकदम मऊ आणि लुसलुशीत गव्हाच्या पिठापासून पेड्यासारखे मऊसूत झालेले आहेत। नक्की तुम्ही ह्या वेळेस ट्राय करून बघा। तुम्हाला एक मी फोडून दाखवते। हे बघा छान असं आपले मोदक पेड्यासारखे झालेले आहेत। नक्की तुम्ही ह्या गणेश चतुर्थीला करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट पण करायला विसरू नका। धन्यवाद।